नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी. हिवाळा सुरू झाला आहे. वातावरणामध्ये बदल झाले, की सर्दी, खोकला, त्याच्यामध्ये खवखवणं असे अनेक इन्फेक्शन सुरू होतात. हे इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपली रोगप्रतिकारक शक्ती, इम्युनिटी चांगली असणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आपला आहार चांगला असणं गरजेचं आहे. नेमकं आपल्या आहारामध्ये काय घेण्यात यायचं जेणेकरून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढेल, ते आपण आज पाहणार आहोत. नंबर 1 ते म्हणजे हळद. हळद ही सर्वगुण संपन्न आहे. हळदीमध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबायोटिक, अँटी कॅन्सर अशा अनेक प्रॉपर्टीज आहेत. जेणेकरून आपली इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते. म्हणूनच हळद दूध किंवा हळद घालून केलेलं काढा किंवा रोजच्या आहारामध्ये हळदीचा वापर नक्की करणं गरजेचं आहे. 2 ते म्हणजे अद्रक, आलं. आलं हे सुद्धा औषधी गुणधर्माचं आहे. आलं खाल्ल्याने सुद्धा आपली रोगप्रतिकारक वाढण्यास मदत होते. त्यामध्ये सुद्धा अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबायोटिक अशा प्रॉपर्टीज आहेत. खूप सारे मिनरल्स आणि विटॅमिन्स आहेत. जेणेकरून आपल्याला आपले कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी, आपल्याला पुन्हा ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी, डायबिटीजमध्ये याचा खूप छान उपयोग होतो. लसूणसुद्धा बहुगुणी आहे. खूप मोठ्या प्रमाणात औषधी गुणधर्म आहेत. त्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबायोटिक असे प्रॉपर्टीज आहेत. कॅन्सरमध्येही त्याचा उपयोग होतो. रक्तदाब, पुन्हा कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, डायबिटीज कमी करण्यासाठी लसूणचा उपयोग होतो. म्हणूनच इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी कच्चा लसूण आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. नंबर 4 ते म्हणजे लिंबूवर्गीय फळं, ज्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते आणि आपली इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते. अशी फळं कोणती? तर लिंबू, त्याबरोबर आवळा, पुन्हा त्याबरोबर संत्रं, मोसंबी, किवी अशी अनेक थोडीशी आंबट-गोड चवीची फळं, त्यातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट मिळते आणि आपली इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते. नेक्स्ट म्हणजे ड्रायफ्रुट्स आणि ऑइल सीड्स, जसं की काजू, बदाम, अक्रोड, मनुके, अंजीर, त्याबरोबर जवस, तीळ, पंपकिन सीड्स, सोयाबीन सीड, अळीव या सगळ्यातून आपल्याला वेगवेगळे असे उपयुक्त असे हेल्दी फॅट्स मिळते. शिवाय अँटीऑक्सिडंट मिळतात, जेणेकरून आपली इम्युनिटी बूस्ट व्हायला मदत होते. म्हणूनच ह्या 5 गोष्टींचा आपल्या आहारामध्ये नक्की समावेश करा. त्याबरोबरच भरपूर पाणी प्या, पुरेशी झोप घ्या आणि 30 मिनिटं का होईना व्यायाम करा. आपल्या आरोग्याची नक्की काळजी घ्या. धन्यवाद.